पत्रकाराला दमदाटी करणाऱ्या संजय पाटलाचं करायचं काय? पत्रकाराला दमदाटी करणाऱ्या संजय पाटलाचं करायचं काय? आम्ही प्रश्न विचारणार, आम्ही प्रश्न विचारणार, संजय दिना पाटील आम्ही प्रश्न विचारणार, आम्ही प्रश्न विचारणार, निषेध असो, निषेध असो, संजय दिना पाटलांचा निषेध असो, निषेध असो, लोकशाहीचा गाव घोटणाऱ्या संजय पाटलांचा निषेध असो, लोकशाहीचा गाव घोटणाऱ्या संजय पाटलांचा निषेध असो, पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या संजय दिना पाटलाचा निषेध असो, पत्रकारांना शिवीगाळ करणाऱ्या संजय दिना पाटलाचा निषेध असो. अरे या संजय दिना पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, संजय दिना पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. नेमका बत्ता संजय दिना पाटलाचं संजय दिना पाटील या संजय पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, या संजय पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, आम्ही प्रश्न विचारणार, आम्ही प्रश्न विचारणार, या संजय पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, या संजय पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, आम्ही प्रश्न विचारणार, आम्ही प्रश्न विचारणार, लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या संजय पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, संजय पाटील हाय 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 हाय, संजय पाटील हाय 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 हाय, संजय पाटील होश में आओ, होश में आओ, होश में आओ, संजय पाटील होश में आओ, होश में आओ, होश में आओ, संजय पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, पत्रकारांना हल्ला करणाऱ्या संजय पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. काय सांगाल बापू? खरं तर अतिशय दुर्दैवी घटना आहे. पत्रकारांना अशा पद्धतीने जीवे मारण्याची धमकी दिली जाते, अरे रवीची भाषा केली जाते. काय सांगाल, कशा शब्दाला आपण विचार करायचं? राज्य शासन पत्रकारांच्या बाबतीत संवेदनशील आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे पत्रकारांच्या संदर्भात प्रश्नासंदर्भात सातत्याने पत्रकारांना न्याय द्यायची भूमिका घेतात. दुसरीकडे मात्र 4 दिवसापूर्वी उबाटा सेनेतून शिंदे सेनेत दाखल झालेले संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना आरेरावीची भाषा वापरली, शिवीगाळ केली. या त्यांच्या वक्तव्याचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो. खरं तर पत्रकारांवर प्रश्न विचारणं हा काही गुन्हा नाही आहे, कारण लोकशाहीने दिलेला हा, त्याचबरोबर संविधानाने दिलेला हा आधार आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून पत्रकार काम करत असतात. त्यांना हे प्रश्न का झुंबतात, काय वाटतं? सत्य नेहमी झुंबतं, त्यातलाच हा प्रकार आहे. संजय पाटील हे निमित्त आहे, ठाण्यातले पत्रकार भावंड हे एक निमित्त आहे. राज्यात अशा घटना अधूनमधून सातत्यानं घडत आहेत. पत्रकारांच्या हितासाठी आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवारताई असतील, तर ह्या सर्वांनी चांगले निर्णय घेतलेले आहेत. अशा घटना यापुढील काळात कुठेही घडू नयेत. निमित्त ठाण्यातले पत्रकार संजय दिना पाटील हा विषय महत्त्वाचा आहेच, पण हा काळ सोकावला नाही पाहिजे. ह्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे. त्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि मी जे बोलतोय ते तुम्ही शूट करा, जे तुम्ही चित्रित करा आणि दाखवा, ही सांगायची हिंमत येते कुठून? तर ह्या पाठीमागची हिंमत त्यांना कुठल्या गोष्टीमुळे मिळते ते शोधलं पाहिजे. आणि तमाम राज्यातल्या सर्व पत्रकार भावंडांना सरकारने दिलासा दिला पाहिजे, न्याय दिला पाहिजे, असा एक ठोस निर्णय सरकारने घेतला पाहिजे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. संजय पाटील हाय हाय वक्तव्य आहे त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी पत्रकारांच्या वतीने काय होतं? पत्रकारिता हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि
वस्तुनिष्ठ सत्यनिष्ठ पत्रकारिता मांडणे हा संविधानिक अधिकार सर्वच पत्रकारांचा आणि सर्वच चॅनलच्या माध्यमांचा आहे. अशा परिस्थितीमध्ये संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दमदाटी करणं, धमकावणं हे निषेधार्ह आहे. लोकशाहीमध्ये अशा या घटना निंदनीय आणि लांछनास्पद आहेत. स्वातंत्र्य टिकवणं हे आणि लोकहित जपणं हे माध्यमांचं काम आहे, कर्तव्य आहे. प्रश्न विचारण्यापेक्षा खरे प्रश्न विचारणं हा निश्चितच पत्रकारांचा धर्म आहे आणि सत्य मांडणं आम्हा पत्रकारितेचा धर्म आम्ही यापुढेही जपत राहू. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तत्काळ संजय दिना पाटील यांच्यावर ठोस कारवाई करावी अशी मागणी आम्ही पत्रकार संघटनांच्या वतीनं करीत आहोत. संजय दिना पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. संजय दिना पाटलाचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय. या पद्धतीची विधानं करणं कुठेतरी सत्तेत गेल्यानंतरची ही मस्ती त्यांना आली आहे का, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय. काय सांगाल, कशा शब्दात आपण विचारू? पत्रकारावरती राग काढून त्यांना चालणार नाही. उद्या त्यांना शिवसैनिकाच्या रागाला पण, त्यांच्या रोषाला पण पुढे जावं लागणार आहे. आज तुम्ही पत्रकार हा गरीब वाटला म्हणून तुम्ही त्याच्याशी बोलून किंवा त्यांची तुम्ही मोकळं झाला, उद्या शिवसैनिकाला कसं फेस करणार आहे. त्यापेक्षा आजच त्यांनी शांतता राखणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासारख्या असणाऱ्या खासदारकीची उपभोगणाऱ्या सिनियर माणसाला अशी भाषा वापरणं त्यांना करणार नाही. भविष्यात त्यांच्याकडून अशी चूक होऊ नये आणि त्यांनी झालेल्या प्रकाराची पत्रकाराची माफी मागावी आणि हा विषय इथं संपवा. कारण त्यांचे नेते संजय साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील हे सगळे संवेदनशील आहे आणि तुम्ही छोट्याशा कारणावरून एवढं संवेदनशील का होता? जेव्हा तुम्हाला निवडणुका लागतात तेव्हा पत्रकाराची गरज भासते, तेव्हा तुम्ही गोड बोलता आणि आता एखादा प्रश्न विचारला तर त्याचा राग येण्याचं कारणच नाही ना. नो कमेंट म्हणून पण हा विषय त्यांना कळता आला असता. भविष्यात त्यांनी याची जरा दक्षता घ्यावी. पण पाहतो या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत